नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर आज मी तुम्हाला पुरी भाजी बनवून दाखवणार आहे। पुरी भाजी हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय महाराष्ट्रीयन नाश्ता आहे, जो खास करून रविवारी किंवा सणासुदीच्या दिवशी बनवला जातो। या रेसिपीमध्ये कुरकुरीत पुरी आणि झणझणीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। अगदी थोड्या वेळात तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने पुरी भाजी बनवून बघा। तर नाश्ता, डब्बे किंवा खास जेवणासाठी पुरी भाजी हा एक परफेक्ट पर्याय आहे। तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया। आता इथं बघा मी बटाटे घेतलेले आहेत, तर त्या बटाट्याला माती वगैरे लागलेली असते, तर मी बटाटे 1-2 पाण्याने सालीवरती कसं थोडीशी माती वगैरे लागलेली असते, धूळ वगैरे, तर ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर बटाटे आपल्याला धुवून हे कुकरमध्ये घालायचे आहेत। त्याच्यामध्ये उकडण्यासाठी आपल्याला बटाटे शिजवण्यापुरतच पाणी घालायचं आहे। तर इथं बघा कुकरमध्ये बटाटे घेतले, त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि त्याला झाकण लावून आपल्याला सुरुवातीला बटाटे उकडून घ्यायचे आहेत। आता इथं आपल्याला बघा कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथं बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता इथं आपल्याला पूर्ण कुकरची हवा घालवायची आहे। तर बघा हवा पूर्ण गेलेली आहे आणि मस्त असे बटाटे मऊसूत इथं उकडलेले आहेत। आता इथं आपल्याला काय करायचं, बटाट्याची साल जी आहे तर ती बटाट्याची साल आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे। तर बटाट्याची साल काढून घेऊया। अगदी कसं उकडलेले बटाटे आहेत, तर पटकन बटाट्याची साल ही निघल्या जाते। आणि जर तुमचे बटाटे जर साईजने मोठे जर आकाराने असतील, तुम्ही कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्या। कारण कसं मोठे बटाटे मग वरतून शिजल्यासारखे वाटतील आणि मध्ये कच्चेच राहतील। इथं मी घेतलेले कसं छोटे बटाटे आहेत मीडियम साईजचे, तर त्याच्यासाठी मी 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत। आता इथं बघा सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे। अगदी 5 मिनिटामध्ये पूर्ण बटाटे सोलून म्हणजे साल्ट काढून निघतात। पटकन याची साल निघते एकदम असे 5 मिनिटामध्ये बघा पूर्ण बटाट्याची साल काढून झालेली आहे। तर चला आता पुढची तयारी करून घेऊया। आता इथं बघा यातले जी मोठ्या आकाराचे 2 बटाटे आहेत, तर त्या बटाट्याचे आपल्याला असे मोठे मोठे काप काढून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत। आता ते कशासाठी काढून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे। तर इथं बघा सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला जसे आपण भाजीला बटाट्याच्या अशा फोडी कट करून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच भाजी बनवून बघा। खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते। फक्त मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची पण अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी चमचमीत आणि झणझणीत अशी पुरी भाजीसाठी ही म्हणजे लागणारी भाजी बनवून तयार होईल। इथं बटाटे बघा कट करून झालेले आहेत, तर या पद्धतीने आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि राहिलेले जे छोटे छोटे 6 बटाटे होते की नाही, तर ते बटाटे बघा हाताने असे दाबून आपल्याला ते कुस्करून घ्यायचे आहेत। आता हे बटाटा असं कुस्करून कशामुळे घ्यायचं आहे, बटाट्याचे काही काप कशामुळे काढून घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। चला आता आपण गॅस चालू केलेला आहे। गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला 3 पळ्या तेल घालायचं, नंतर घालायचं याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले असे तडतडले की नंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। नंतर याच्यामध्ये खडे मसाले घालायचे, दालचिनीचे 2 तुकडे, 3-4 लवंग घालायच्या, 3-4 मिरे घालायचे, नंतर 2 तमालपत्र घालायचे। नंतर याच्यामध्ये घालायचं बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे, एकदम बारीक होता होईल एवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा। तो कांदा आपल्याला 2 मिनिट चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। नंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आपल्याला 1 चमचाभर, ती चांगली परतून घ्यायची त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत। नंतर याच्यामध्ये घालायचे लाल बुंद असे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले।
नंतर बघा कांदा टोमॅटो हे चांगलं मऊ झालं की याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे। तर बघा इथं घालायचं आहे नंतर कढीपत्ता, तर कढीपत्त्याचे इथं आपल्याला 8 ते 10 पानं घालायचे आहेत आणि नंतर याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे घालायची आहे शिमला मिरची। नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। आता सर्व मसाले आपल्याला हे चांगले तेलामध्ये असे तळून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाले हे असे मऊ झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण बटाटा असं हातावर बारीक करून घेतलेलं होतं, हाताने चुरून असं कुस्करून, तर ते बटाटे घालायचं। लगेचच आपण बटाट्याचे जे काप करून घेतलेले 2 बटाट्याचे जे काप केलेले होते की नाही, तर ते सुद्धा आपल्याला लगेच घालायचे आहेत आणि सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर या भाजीचं सर्वात सिक्रेट म्हणजे हेच बघा की लिंबू घालायचा आहे, याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। तर इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। तर लिंबाचा रस तुम्ही आवर्जून न चुकता घाला, या भाजीचं सिक्रेट म्हणजे लिंबाचा रस आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले या बटाट्याला लागले पाहिजेत आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला। तर कांदा लसूण मसाला आपल्याला 1 चमचा घालायचा आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं उकळलेलं पाणी। तर इथं मी बघा पाणी गरम केलेलं आहे। आता तुम्ही कुठलीही रस्सा भाजी बनवत असाल ना, तर गरम पाणी करूनच ते वापरायचं आहे। त्याने काय होतं भाजीला तरी येते आणि एकदम अशी तर्हेबाज अशी भाजी बनते। आता बघा पाणी गरम करून मी ओतलेलं आहे। नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर बारीक केलेलं बटाटा कुस्करून याच्यामुळे घालायचं होतं जे आपण रस्सा बनवणार आहोत की नाही, तर तो आपला एकदम असा दाटसर बनतो, खायला खूप टेस्टी लागतो। आणि आता इथं काय करायचं आहे, याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंद गॅसवर। आता इथं 7-8 मिनिटानंतर बघा झाकण काढून पाहिलं तर बघा काय मस्त भाजी सुरेख असा रंग आलेला आहे आणि काय तरी पण अशी मस्त आलेली आहे, एकदम अशी चमचमीत आणि झणझणीत अशी इथं आपली भाजी तयार झालेली आहे। आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरून घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर। तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, नंतर परत मिक्स करायचं। तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? मग वाट कसली बघताय? आपल्या पटकन कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी अपलोड केलेल्या पाहायला भेटतील। अगदी अशा सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी मी बनवलेल्या तुम्हाला पाहायला भेटतील। त्याच्यासाठी सबस्क्राईब करून साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा। आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे, गॅस मी बंद केलेला आहे। तर आता लगेच आपण खायला ताट करूया। तर इथे बघा मी एका ताटामध्ये भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत गरमागरम एकदम अशा कुरकुरीत क्रिस्पी इथं पुऱ्या घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला पुऱ्याची जर रेसिपी पाहिजे असेल ना, तर लगेचच आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुऱ्याची रेसिपी अपलोड करणार आहे। आणि बघा इथं आपली पुरी भाजी तयार आहे। तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।